नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा इंग्रजी विषयाचा 3.4चा जो चॅप्टर आहे थिंक बिफोर यू स्पीक हा चॅप्टर आज आपण डिस्कस करणार आहोत. याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. त्याचं मराठी भाषेतलं रूपांतर अनुवाद आपण आज ऐकणार आहोत, तो पाहणार आहोत. पेज नंबर 81 थिंक बिफोर यू स्पीक. Man was meant to listen more and talk less. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Imagine how we would have look how strange with the 2 mouths on the 2 sides and 1 ear at the center. लेखक म्हणतोय की man was meant to listen more and talk less. माणूस हा जास्त ऐकण्यासाठी आणि कमी बोलण्यासाठी तयार झालेला आहे. That is why, as a great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and two mouths and only 1 ear. म्हणूनच एक ब्रिटिश विचारवंत, स्टेटमेंट म्हणजे कोण तर विचारवंत, ब्रिटिश विचारवंत बेंजामिन डिझरेली असं म्हणतात की निसर्गानं माणसाला 2 कानाची आणि 1 तोंडाची देणगी दिलेली आहे. याचा अर्थ असा आहे की माणसानं जास्त ऐकावं आणि कमी बोलावं. जर निसर्गाची अशी इच्छा असती की माणसानं जास्त बोलावं आणि कमी ऐकावं तर त्यांनी आपल्याला 2 तोंड दिली असती आणि 1च कान दिला असता. Imagine how we would have looked how strange with the 2 mouths on the 2 sides and the 1 ear at the center. लेखक म्हणतो की कल्पना करा की 2 बाजूला आपल्याला 2 तोंड आहेत आणि मध्ये 1 कान आहे. आपण किती विचित्र दिसलो असतो. And mind you, the ears are like funnel, open all the time. There is no door with which you can close them. आणि लक्षात ठेवा की the ears have like a funnel, open all the time. आपले जे कान आहेत ते एका फनल सारखी, एका नळसाळ्यासारखी आहेत आणि ती नेहमी काय असतात, ओपन ऑल द टाइम, ती नेहमी उघडी असतात. There is no door which you can close them. आणि त्याला कसल्याही प्रकारचा डोअर नाहीये, त्याचा कसल्याही प्रकारचा दरवाजा नाही की जेणेकरून आपण त्याला बंद करू शकू. आपल्याला एखाद्याची इच्छा, एखाद्याचं बोलणं ऐकायची इच्छा नसली तरी आपण ते बंद करू शकत नाही. आपली इच्छा असो वा नसो आपल्याला ऐकावंच लागतं. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through the 2 walls, 2 fences. मात्र तुम्हाला जर एखादा साधा एक शब्दही जर बोलायचा असेल तर त्या शब्दाला 2 अडथळे पार करावे लागतात. There is the firstly the fence of the 2 rows of the teeth. There is the secondly the fence of the 2 leaves. पहिला अडथळा त्याला पार करावा लागतो आपल्या 2 दातांचा आणि त्यानंतर पुढचा अडथळा पार करावा लागतो आपल्या 2 ओठांचा. Before a word can be spoken, it has a pass, it has a breeze through these 2 walls, through these 2 fences. आणि ते एखादा शब्द बोलायचा असेल तर त्या शब्दाला या 2 फेन्सेसचा, 2 अडथळ्यांचा काय करावं लागतो, अडथळ्यांना पार करावं लागतं. Therefore, we must think at least twice before we utter a word. आणि लेखक म्हणतो की त्यामुळे हे जे 2 अडथळे आपल्याला दिलेले आहेत, दातांचा असो किंवा ओठांचा असो, ते आपल्याला सांगतात की बोलण्यापूर्वी कमीत कमी आपण 2 वेळेस विचार करायला हवा. A very wise man once remarked that the unspoken word, you are a master, of the spoken word, you are a slave. एका विद्वान व्यक्तीने असं म्हटलंय की जे अनस्पोकन वर्ड असतात, जे न बोललेले शब्द असतात, त्यांचे तुम्ही मालक असता आणि जे बोललेले शब्द असतात त्यांचे तुम्ही गुलाम होता. Once you have spoken a word, you cannot get it back. Do what you will. Therefore, must be careful about the words that you speak. आणि एकदा तुम्ही शब्द बोलले की ते शब्द तुम्ही कधीच परत घेऊ शकत नाही. त्यामुळे बोलण्यापूर्वी आपण काळजी घेतली पाहिजे. Once the word has left your lips, you will not be able to get it back. एकदा जर तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, तोंडातून शब्द बाहेर पडले तर तुम्ही कोणत्याही किमतीमध्ये त्यांना पुन्हा वापस घेऊ शकत नाही. What is the unspoken words? मग हे अनस्पोकन वर्ड्स, न बोललेले शब्द काय असतात? They are the things that want to say but remain unsaid as the thought in your mind. ते अनस्पोकन वर्ड्स म्हणजे काय असतात, न बोललेले शब्द म्हणजे काय असतात, तर आपल्याला बोलायची इच्छा असते मात्र आपण ते बोलत नाहीत. ते आपल्या विचारांच्या रूपात आपल्या मनामध्ये राहतात. ते न बोललेले शब्द, न व्यक्त केलेले भावना, ते न व्यक्त केलेले विचार म्हणजेच अनस्पोकन वर्ड्स होय. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. एकदा तुमच्या तोंडातून त्या विचारांनी जर शब्दाचं रूप घेतलं आणि त्या शब्दांनी जर तुमच्या तोंडातून ते शब्द जर बाहेर पडले
तर यू कॅन नॉट चेंज देम ऑन कंट्रोल देम. तुम्ही त्याला बदलू शकत नाही आणि तुम्ही त्याला कंट्रोलही करू शकत नाही. A young man went to his spiritual teacher and said, I have spoken to very harsh and unkind words to my friends, and he is deeply hurt. I am afraid to have the lost my friendship with him. How can I make amends? लेखकाने पुढे एक स्टोरी दिली. ती स्टोरी देत असताना त्या स्टोरीमध्ये a young man went to his spiritual teacher and said, I have spoken very harsh words and unkind words to my friend, and he is deeply hurt. I am afraid to have lost my friendship with him. How can I make amends? एक यंग मॅन होता आणि तो यंग मॅन आपल्या स्पिरिच्युअल टीचरकडे, आपल्या आध्यात्मिक गुरुकडे तो जातो आणि आध्यात्मिक गुरुला आपली एक गोष्ट सांगतो. आणि तो त्याला म्हणतो की आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड काइंड वर्ड्स टू माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्राला अत्यंत कठोर आणि अत्यंत वाईट असे शब्द बोललेलो आहे. अँड ही इज अ डीपली हर्ट. आणि माझा जो मित्र आहे तो अत्यंत काय गेलेला आहे, दुखावला गेलेला आहे. आय एम अफ्रेड टू हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. आणि मला भीती वाटते की मी बोललेल्या शब्दांमुळं दुखावला गेलेला जो माझा मित्र आहे त्यामुळं कदाचित मी एक माझी मैत्री गमावू शकतो. आणि हाऊ कॅन आय मेक्स अमेंड्स. आणि तो स्पिरिच्युअल टीचरला विचारतो की ही माझी जी चूक झाली, अमेंड्स म्हणजे सुधारणा, मग ही माझी जी चूक झाली त्या चुकीमध्ये मी कशी सुधारणा करू. The wise teacher gave him a free sheet of the blank paper and pen. He said to young man, write down on this paper all the harsh things you have said to him. मग तो स्पिरिच्युअल टीचर असतो, तो वाईस टीचर असतो, तो विद्वान शिक्षक असतो, तो काय करतो, त्या यंग मॅनच्या हातामध्ये एक पेपर देतो, कोरा पेपर देतो आणि त्याला सांगतो की तू जे काही शब्द तू बोललायस तुझ्या मित्राला ते सगळे हार्श वर्ड तू काय कर त्या पेपरवर लिहून काढ. The young man did as he told and showed the paper to the teacher. तो यंग मॅन त्या पूर्ण कोऱ्या कागदावर त्या टीचरनं सांगितल्याप्रमाणे तो कृती करतो. सगळ्या त्या कागदावर ते सगळे हार्श वर्ड लिहून काढतो आणि तो कागद घेऊन तो त्या शिक्षकाकडे जातो आणि तो कागद त्या शिक्षकाला दाखवतो. On the page number 82. Now tear up this sheet of paper into many small bits if you can, as you can, the wise teacher said. आणि मग त्या वाईस टीचर त्याला सांगतो की आता हा कागद घे आणि तुला शक्य होईल तेवढे त्याचे छोटे त्याला फाड आणि शक्य होईल त्याचे तेवढे छोटे छोटे तुकडे कर. Soon the single sheet was torn into the 100 tiny bits of paper. आणि थोड्याच वेळामध्ये पुढच्याच काही क्षणामध्ये त्या यंग मॅननं तो पेपर फाडून टाकतो आणि त्या एका सिंगल पेपरचे अनेक छोट्या शेकडो अशा छोट्या तुकड्यांमध्ये रूपांतर होतं. Throw the bits of the papers off this window. The teacher told him. आणि मग टीचर सांगतो की सगळे काय कर, हे कागद तिन्ही बिट्स जे ते बिट्स काय कर, गोळा कर, तुकडे गोळा कर आणि खिडकीच्या बाहेर तू ते फेकून दे. दॅट वॉज इझिली डन. इट वॉज द वन डे ॲज द टिनी बिट्स वेअर स्कॅटर फार अँड वाईड इव्हन ॲज द यंग मॅन वॉच. आणि ते सहजपणे शक्य होतं. त्याने ते कागदाचे तुकडे घेतले त्या यंग मॅननं आणि खिडकीच्या बाहेर फेकले. इट इज अ वाईल्ड डे. त्या दिवशी खूप वारं होतं आणि क्षणार्धामध्ये ते जे कागदाचे तुकडे होते ते वाऱ्यानं सगळीकडे पसरले. Even as the young man watched. आणि तो जो यंग मॅन होता तो बघत राहिला. Now go out into the street and collect as many bits of the paper as you can, the teacher ordered to him. आणि मग लगेच पुढच्या क्षणी त्या टीचरनं त्याला ऑर्डर दिली की आता काय कर, आता बाहेर जा आणि शक्य होतील तेवढे कागदाचे तुकडे गोळा करून आण. The young man was taken aback. But that will be difficult, he stammered. आता तो जो यंग मॅन होता तो आश्चर्यचकित झाला. टेकन अबॅक म्हणजे काय, आश्चर्यचकित झाला. अगोदर त्या गुरुने त्याला कागदावर हार्श वर्ड्स लिहायला लावले, नंतर ते फाडायला लावले, त्याचे शक्य होईल तेवढे छोटे तुकडे बनवायला लावले आणि नंतर ते खिडकीच्या बाहेर फेकायला लावले. वाऱ्यानं ते सगळे कागद उडून गेले आणि आता तो यंग मॅनला म्हणतोय, आता तो टीचर त्याला सांगतोय की जा आणि शक्य होईल तेवढे कागदाचे तुकडे गोळा करून आण. म्हणून तो अबॅक होतो, टेकन अबॅक, तो आश्चर्यचकित होतो. बट दॅट विल बी अ डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. तो चाचरत म्हणा, स्टॅमर म्हणजे चाचरत, घाबरत त्याला म्हणाला की हे शक्य नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट, हे खूप अवघड आहे. इट विल बी अ डिफिकल्ट इंडीड बट गिव्ह इट अ ट्राय, द टीचर सजेस्ट. टीचर त्याला शांतपणे म्हणाला, त्यांनी त्याला सल्ला दिला की मान्य की ही जी गोष्ट आहे ती खूप डिफिकल्ट आहे, अवघड आहे, पण तू एकदा प्रयत्न करून बघ. द यंग मॅन वेंट आउट. ही रिटर्न हाफ एन आवर लॅटर एक्झॉस्टेड. He had not been able to get hold of the single tone of the bits of the paper he had torn up just a while earlier. तो जो यंग मॅन असतो तो वेंट आउट म्हणजे तो घरात, तो तिथून बाहेर जातो. He returned half an hour later exhausted. आणि अर्ध्या तासानंतर, 1-1.5 तासानंतर तो रिटर्न येतो आणि एक्झॉस्टेड, तो अत्यंत थकलेला असतो. He had not been able to get hold
वर्क ऑफ अ सिंगल टोन बिट ऑफ द पेपर ही हॅड टोन अप जस्ट द व्हाईल अर्लियर. आणि काही क्षणापूर्वीच त्याने फाडून टाकलेला जो काही कागदाचे तुकडे होते त्या कागदाच्या तुकड्यापैकी एकही तुकडा त्याला सापडलेला नव्हता किंवा एकही तुकडा त्याला मिळवता आला नव्हता. दिस इज व्हॉट हॅपन विथ द स्पोकन वर्ड द टीचर सेड टू हिम. आणि मग त्या शिक्षकाने त्याला सांगितलं की ज्यावेळेस आपण एखादे शब्द बोलतो त्यावेळेस त्या शब्दांसोबत सुद्धा असंच घडतं. Once you have spoken the words aloud, it is a very difficult to take them back. Therefore, learn, think before you speak in anger. आणि मग तो वाईस टीचर त्याला सांगतो की एकदा तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडले की तुम्ही ते कधीही परत घेऊ शकत नाही. त्यामुळं आपण रागामध्ये बोलताना विचार करायला हवा. On page number 83, Socrates was one of the wisest men in the ancient world. Many were the youth who lives he influence for the better. सॉक्रेटिसचा प्राचीन कालखंडामध्ये प्राचीन जगतामध्ये एक अत्यंत विद्वान व्यक्ती म्हणून सॉक्रेटिसला ओळखलं जातं. आणि खूप सारे जे युवक आहेत त्याच्या विचारांनी त्याच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झालेले असतात. Socrates counsel his disciples to keep their mouth shut and speak only when absolutely necessary. त्यानं जे शिष्यांना सॉक्रेटिसने आपल्या शिष्यांना एक सल्ला दिला होता, काउन्सिल केलं होतं, त्यांना एक ॲडवाइस दिली होती, त्यांना एक सल्ला दिला होता की तुम्ही नेहमी तुमची तोंड बंद ठेवा, कीप युअर माउथ शट अँड ओनली स्पीक व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. जेव्हा अत्यंत गरज आहे तेव्हाच तुम्ही बोलायला हवं, तेव्हाच तुम्ही बोला. O wise one, how may we know when it is a right to speak? They asked him. आणि मग त्याच्या शिष्याने त्याला विचारलं की O wise one, how may we know when it is a right to speak? बोलण्याची योग्य वेळ आहे हे आम्हाला कसं कळेल किंवा आम्ही कसं समजू शकू की या ठिकाणी आपल्याला बोलायला हवं. Open your mouth to speak only after you have asked yourself 3 questions and receive an affirmative answer to each of 3, replied Socrates. मग सॉक्रेटिसने त्यांना सांगितलं की ओपन युअर माउथ टू स्पीक ओनली आफ्टर यू हॅव आस्क्ड युअरसेल्फ 3 क्वेश्चन्स. तुम्ही तेव्हाच बोला, बोलण्यापूर्वी तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारा. अँड रिसीव्ह अन अफर्मेटिव्ह आन्सर टू इच ऑफ 3, रिप्लाय सॉक्रेटिस. आणि त्या तिन्ही प्रश्नांची ज्यावेळेस तुम्हाला होकारार्थी उत्तरं येतील, ज्या तिन्ही प्रश्नांची तुम्हाला अफर्मेटिव्ह आन्सर येतील, त्याच वेळेस तो क्षण ती वेळ बोलण्यासाठी योग्य आहे असं तुम्ही ठरवावं. व्हॉट वे आर द 3 क्वेश्चन्स? ते 3 प्रश्न काय होते? The first question we must ask ourselves before you speak, is it true? सॉक्रेटिस म्हणतो की बोलण्यापूर्वी माणसानं आपण स्वतःला एक पहिला प्रश्न विचारला पाहिजे की इज इट ट्रू? आपण जे बोलतोय ते खरं आहे का? इफ वी आर नॉट शुअर अबाउट द व्हेरासिटी ऑफ व्हॉट वी आर सेइंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. सॉक्रेटिस म्हणतो की जर आपल्याला आपण जे बोलतोय त्याच्या सत्यतेविषयी जर आपल्याला खात्री नसेल, त्याच्या खरेपणाविषयी जर आपल्याला खात्री नसेल, तर आपण एकही शब्द न उच्चारलेला बरा, आपण एकही शब्द न बोललेला बरा. When we utter a word carelessly, we ourselves become transmitter of untruth. आणि सॉक्रेटिस पुढे म्हणतो की ज्यावेळेस आपण खात्री करून बोलत नाही, ज्यावेळेस आपण सत्यता पडताळून बोलत नाही, त्यावेळेस नकळतपणे आपण असत्य पसरवण्याचं काय ठरतो? माध्यम ठरतो. आणि आपल्यापासून असत्य पसरण्याची काय असते? भीती असते. The second question to ask is, it is a pleasant. Many are the empty remarks and wise statements that people make the idleness to hurt others. It is better that these unpleasant words remain unspoken. सॉक्रेटिस म्हणतो की दुसरा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे बोलण्यापूर्वी, तो आहे इज इट अ प्लेझंट? आपण जे बोलतोय ते आनंददायक आहे का? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड वाईज स्टेटमेंट दॅट पीपल मेक इन इडलनेस टू हर्ट अदर्स. सॉक्रेटिस म्हणतो की बऱ्याचदा आपण रिकामं काहीतरी बडबड करतो, एम्प्टी रिमार्क्स देतो, वाईज स्टेटमेंट करतो, निर्थक असे स्टेटमेंट करतो आणि त्यामुळं आपल्या बोलण्यामुळं समोरचं व्यक्ती हर्ट होण्याची, समोरचं व्यक्ती दुखवण्याची शक्यता असते. इट इज अ बेटर दॅट दिस अनप्लेझंट वर्ड रिमाइन अनस्पोकन. आणि सॉक्रेटिस म्हणतो ही जे अनप्लेझंट वर्ड आहेत, जे निराशावादी शब्द आहेत, ज्याच्यामुळे दुसऱ्यांना दुःख होऊ शकतं, हे दुःख होणारे शब्द आपण न बोललेले बरे. द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू द सॉक्रेटिस इज इट अ युजफुल? Is our statement going to benefit the listener? Will our word bring the comfort to someone? Are we likely to swell someone with what we say? Only in that case should we go ahead and speak. तिसरा प्रश्न सॉक्रेटिस म्हणतो की तिसरा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, इट इज अनयुजफुल. आपण जे बोलतोय ते खरंच गरजेचं आहे का? आपण जे बोलतोय ते उपयोगाचं आहे का? इज अवर स्टेटमेंट गोइंग टू बेनिफिट द लिस्नर? आपल्या बोलण्यामधून समोरच्या ऐकणाऱ्याचा फायदा होणार आहे का?
विल आवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन आर विल लाईकली टू हेल्प समवन विथ व्हॉट वी से. आपल्या बोलण्यामुळे कुणाला समोरच्याला मदत होणार आहे का? ओनली इन दॅट केस शुड वी गो अहेड अँड स्पीक. आणि सॉक्रेटिस म्हणतो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर होकारार्थी असतील, आपण जे बोलतोय ते खरं असेल, आपण जे बोलतोय त्याच्यामुळे समोरच्याला आनंद मिळत असेल आणि आपण जे बोलतोय त्याच्यामुळे जर समोरच्याचा उपयोग होत असेल, इन दॅट केस वी शुड गो अहेड अँड स्पीक. तर आपण बोलायला हवं असं सॉक्रेटिस सांगतो.